नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टर माइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यामधील 10 प्रश्न पाहिले होते। आपण 61 ते 70 पर्यंतचे प्रश्न पाहिले होते। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढील प्रश्न पाहायचे आहेत। चला तर मग आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया। 71वा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील होता 3, 8, 0 आणि 5 हे अंक एक एकदा वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या काढा। आता जास्तीत जास्त 4 अंकी संख्या काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय झालेले आहे, तर इथं या ठिकाणी 0 आलेला आहे। काय झालेले 0 आलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आता इथं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट एक तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो बा। ज्या वेळेस 2 संख्या बनायच्या असतात, 2 अंकापासून संख्या बनायची, इथले थोडे वेळ हे प्रश्न विसरून जा। मी तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट सांगत आहे। पहिल्यांदा की ज्या वेळेस 2 संख्या आहेत, समजा 1 आणि 2 हे 2च अंक आहे आणि या 2 अंकापासून आपल्याला जास्तीत जास्त संख्या किती होत आहेत हे काढायचं आहे। तर काय होणार आहे पहा, या ठिकाणी पहिली संख्या काय होणार आहे 12 आणि दुसरी संख्या होणार आहे 21। म्हणजे 2 अंकांपासून जास्तीत जास्त संख्या किती तयार होत आहेत, तर 2 संख्या तयार होत आहेत। म्हणजे या ठिकाणी कशा आल्या, तर काय झालं इथं 1 आणि 2 यांचा गुणाकार किती येतो, तर यांचा गुणाकार येतो 2, म्हणून या ठिकाणी 2 संख्या तयार झालेल्या आहेत एकमेकांशी। आता जर आपण 1, 2 आणि 3 या 3 अंकापासून किती संख्या तयार होतात असं जर काढायचं म्हणलं, तर या ठिकाणी संख्या किती तयार होतील बघा। 1 होईल। आपण आता या ठिकाणी काय करतोय की हा 1 हा अंक शतक स्थानी ठेवून संख्या तयार करू। मग आता 1 हा अंक जर शतक स्थानी ठेवला तर काय होईल 123 ही एक संख्या होतीये। त्याचप्रमाणे दुसरी संख्या होतीये काय 132, म्हणजे ह्या अंकांची आदला बदल केली। इथं जर बघितलं आपण तर 2 अंकांच्या कॉम्बिनेशन पासून 2 संख्या तयार होतात। ह्या 2 अंकांच्या कॉम्बिनेशन पासून 2 संख्या तयार झाल्या आहेत। कधी 1 अंक समोर ठेवून, हा 1 अंक समोर ठेवून। तसाच 2 अंक समोर ठेवून पुन्हा किती संख्या तयार होणार आहेत 2 संख्या, म्हणजे 213 एक होईल आणि 231 एक होईल। अशा 4 संख्या म्हणजे 2 अंक तयार ठेवून 2 झाल्या शतक स्थानी ठेवून, आणि तिसरा अंक हा जो अंक आहे हा शतक स्थानी ठेवून पुन्हा 2 संख्या तयार होतील, म्हणजे 312 एक आणि 321 एक। अशा संख्या किती तयार होत आहेत 6 संख्या तयार होत आहेत। ॲक्च्युअल मध्ये काय केलं आपण, तर काय केलं यांची शॉर्टकट जर सांगायचं झाला तर काय केलं आपण यांचा गुणाकार केला। यांचा गुणाकार किती आला, तर यांचा गुणाकार आला 6, म्हणून या ठिकाणी किती संख्या तयार होत आहेत 6 काय संख्या तयार होत आहेत। आपल्याला कन्सेप्ट कळालेली आहे। ज्यावेळेस 4 अंक आहेत, आता काय किती अंक आहेत 4 अंक, 4 अंक असताना होणार काय की बघितलंय की ह्या 6 अंक जसं इथं पहा 3 अंक असताना किती संख्या तयार झाल्या, तर आपण बघितलं यातला 1 अंक ठेवून इथल्या 2 संख्या तयार झाल्यात। तसंच 4 अंक असताना समजा 1, 2, 3, 4 असे 4 अंक आहेत आणि हे 4 अंक असताना तुम्हाला सांगितलंय की संख्या किती तयार होते। म्हणजे आता इथं बघितलंय आपण 3च्या कॉम्बिनेशन मध्ये संख्या किती तयार होतात 6, म्हणजे हा 1 समोर ठेवून किती संख्या तयार होणार आहेत, हा 1 समोर ठेवून 6 संख्या तयार होणार आहेत। हा 2 समोर ठेवून किती संख्या तयार होणार आहेत 6 संख्या तयार होणार आहेत। 3 समोर ठेवून किती संख्या तयार होणार आहेत 6 संख्या तयार होणार आहेत। 4 समोर ठेवून किती संख्या तयार होणार आहेत, म्हणजे 6 6 6 6 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 किती संख्या होतील तयार 24 संख्या होतील। यांचा गुणाकार केला तरी किती येतोय 24 होतोय बघा। 1 गुणिले 2 2, 2 6 आणि 6 4 24, म्हणजे हीच ती लॉजिक आहे। आता याच्यामध्ये आलेलं काय आहे 0 आले। आता 0 आल्यामुळं काय होणार आहे पहा, 0 आल्यामुळं इकडं कॉम्बिनेशन मध्ये आता 4 अंकी संख्या बनवायच्या त्यातून। इकडच्या कॉम्बिनेशन मध्ये जर 0 आला, जर समोर एखादा अंक आहे आणि मध्ये जर 0 आला तर काय फरक नाही पडत आहे। परंतु या ठिकाणी बघा हा 0 असल्यामुळं हा 3 एकक स्थानी ठेवून
किती संख्या तयार होणार आहेत? 6 संख्या तयार होणार आहेत. म्हणजे ह्या 6 संख्या तयार झाल्या. हा 8,000 स्थानीचा चाललाय बरं का. हा 3,000 स्थानी ठेवून किती संख्या होतील? 6. हा 8,000 स्थानीच ठेवून किती होतील? 6. पण हा 0,000 स्थानी ठेवल्यावर संख्या होतील का? 0,000 स्थानी ठेवल्यावर संख्या, कारण बघा 0 जर 1000 स्थानाला ठेवला आणि इथं समजा पुढचे अंक जर आपण सिरियली मांडले तर काय संख्या होईल? ही 3 अंकी संख्या होईल. 4 अंकी संख्या तयार होणार आहे का? नाही. म्हणून हा 0,000 स्थानी ठेवून अंक तयार होत नाहीत. मग हे किती अंक नाही होणार आहेत? तर हे 6 अंक नाही होणार आहेत. म्हणजे हे 6 अंक इथले कमी झाले. नंतर हा 5,000 स्थानी ठेवून पुन्हा किती अंक होणार आहेत? 6 अंक होणार आहेत. म्हणजे आपल्याला हे 6 दुने 12 6 18 या ठिकाणी संख्या किती तयार होणार आहेत? 18. हे आपलं कन्सेप्ट पण मी तुम्हाला या ठिकाणी शिकवली आणि सिंपल लॉजिक पण शिकवलंय. म्हणजे उत्तर किती येत आहे? 18. मग आता या 0 जर मध्ये आला तर याच्यासाठी एखादं ग्लोबल सूत्र आहे का? तर ग्लोबल सूत्र आपणच बनवत की. काय केलंय आपण? 0 जर आला तर काय होतंय? 6 वाजतायत. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही इथं 4 संख्या असताना काय करत होते? 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 यांचा गुणाकार करायचे, तो यायचं 24. आपल्याला इथं असं न करता इथं काय करायचंय बघा, आपल्याला इथं 4 ने गुणून चालत नाही. कारण 4 वेळा 6चा गुणाकार होणार आहे का? नाही होणार आहे. यावेळेस किती गुणाकार होणार आहे? 3 गुणाकार होणार आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल? गुणिले 3 का? कारण 1 वेळा 0 आलाय. मग 0 आला म्हणून ह्या 4 मधून आपण 1 वजा केला म्हणून इथं आपल्याला गुणाकार कधी मध्ये इथं काय लिहावं लागतंय? म्हणजे यांचा गुणाकार केला असता, यांचा गुणाकार आला असता 6 आणि 6 गुणिले 3 केला असतं तरी उत्तर आपल्याला आलं असतं 18. म्हणजे अशा पद्धतीने शॉर्टकटने हे सूत्र का तयार झालं हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. चला तर आपल्याला आता पुढच्या प्रश्नांकडे जायचंय. दुसरा प्रश्न आहे, वर्तुळावरील 5 बिंदूंना परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 3 रेषाखंड काढलेले आहेत. ऑलरेडी 3 रेषाखंड काढलेत. तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येईल हे पहा. वर्तुळातले रेषाखंड असू द्या किंवा इकडं सरळ रेषेवरचे असू द्या, कोणत्याही रेषाखंड असले तरी पण फरक पडत नाही. फक्त आता या ठिकाणी एवढं ध्यानात ठेवा, किती काउंट केलेले आहेत? 3 काउंट केलेले आहेत. मी दोन्ही प्रकारचे रेषाखंड तुम्हाला दाखवतो. आता बघा हा आपलं वर्तुळ आहे आणि या वर्तुळावरती किती बिंदू आहेत? तर 5 बिंदू आहेत. म्हणून या ठिकाणी मी 5 बिंदू, 1 बिंदू 2 बिंदू 3 बिंदू 4 बिंदू 5 बिंदू काढले. आता तुम्हाला समजण्यासाठी याला नंबर पण देऊ आपण. कुठून नंबर देऊ? कुठून न दिलं तरी चालतोय, जाऊन दे, आपल्या इथून देऊ. 12 पासून जसं देतो असतो. हा 1 नंबर बिंदू, हा 2 नंबर, हा 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. आता ऑलरेडी किती रेषाखंड काढलेले आहेत? 3 रेषाखंड काढलेत. म्हणजे पहा, ह्या 1 ने 2 ला जोडलं, ह्या 1 ने 3 ला जोडलंय आणि 1 ने 4 ला जोडले. एवढे रेषाखंड पहिले काढून झाले. आता अजून जास्तीत जास्त काय सांगितलंय? जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येते? कशाचे रेषाखंड? तुम्हाला आता ह्या बिंदूंना जोडणारे रेषाखंड काढायचे. मग आता बघा, ज्या वेळेस इथं 5 बिंदू असतात ना, कधी पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस 5 बिंदू असतात त्यावेळेस हा 5 बिंदू, हा 5वा जो बिंदू आहे, म्हणजे हा जो 1 बिंदू आहे, हा 1 बिंदू सोडला तर उरलेले किती बिंदू आहेत? 4 बिंदू. म्हणजे हा सुरुवातीचा जो बिंदू आहे, हा बिंदू हा किती बिंदूंना जोडला जाणार आहे? तो 4 बिंदूंना जोडला जाणार आहे. म्हणजे ह्या 5 ला पण जोडला जाणार आहे. अशा 4 बिंदूंना जोडला जाणार आहे. बरोबर. आता हा सेकंड नंबरचा जो बिंदू आहे, आता याला मी कलर बदलतो. आता हा जो सेकंड नंबरचा बिंदू आहे, हा याला मात्र आता पहिल्याला जोडायची गरज आहे का? नाही. याला पहिल्याला जोडायची गरज आहे का? नाही. आता याला दुसऱ्या किती जणांना जोडावं लागेल? याला 3 ला जोडावं लागणार आहे, हा 4 ला जोडावं लागणार आहे आणि 5 ला जोडावं लागणार आहे. म्हणजे हा दुसरा बिंदू किती वेळा जोडावं लागणार आहे? 3 वेळा. आता तिसरा जो आहे, या तिसऱ्याने दुसऱ्याला जोडायची गरज नाही, तिसऱ्याने पहिल्याला जोडायची गरज नाही. मग याला किती जणांसंग जोडावं लागणार आहे? तर याला किती जणांसंग जोडावं लागेल? तर पहा, याला जोडावं लागेल ह्या 4 बरोबर आणि याला 5 बरोबर, या 5 बरोबर. बरोबर. म्हणजे याला किती जणांसंग जोडावं लागलं? 2 जणांसंग. आणि हा जो चौथा बिंदू आहे, याला कोणता पेन वापरायचा? याला आपण रेड वापरू.
तर हा पाचवा जो बिंदू आहे याने फक्त त्या चौथा जो बिंदू आहे याने कोण जोडला, फक्त पाचवा जोडला. म्हणजे आपल्याला इथं करायचंय काय, ज्यावेळेस 5 बिंदू असतात त्यावेळेस आपल्याला 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करावी लागते. म्हणजे ऍक्च्युअल जर पाहिलं तर 5 बिंदूमध्ये 4च रेषाखंड तयार होत असतात. बघा यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस आपण हा सुरुवातीच्या बिंदूने ज्यावेळेस जोडलं होतं त्यावेळेस जास्तीत जास्त रेषाखंड किती झाले, ते 4. म्हणजे 4 पाया असतानाची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची. मग त्रिकोणी संख्या तर तुम्ही शिकलेली आहेत पाठीमागच. म्हणजेच आपल्याला काय करायचं होतं, 4 गुणिले 5/2. किंवा तुम्ही बिंदूच्या संख्येप्रमाणे जरी घेतलं तर काय घेणार, इथं अशा पद्धतीने पण घेऊ शकता. काय, बिंदूंची संख्या 5, हा प्रत्येक बिंदू जोडला जातोय म्हणजे 1 कमी होतोय म्हणून 5 गुणिले 4/2. अशा पद्धतीने सुद्धा हे सूत्र कसा तयार झालं हे मी पाठीमागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेले, पाठीमागचे व्हिडिओ पहा. 2 दुने 4 आणि 5 दुने 10. म्हणजे या ठिकाणी रेषाखंड किती तयार होणार आहेत, 10 रेषाखंड होणार आहेत. 5 बिंदूंपासून किती रेषाखंड तयार होणार आहेत, 10. इथं जरी पाहिलं आपण तरी तेच होतंय, 10 रेषाखंड तयार होणार. पण याच्यातले पहिले रेषाखंड किती झालेले आहेत, मारून 3 झालेले आहेत. म्हणजे आणखीन किती काढावे लागतील, तर आणखीन किती काढावे लागतील, 7 रेषाखंड. म्हणजे हा 5वा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला 10 पण ऑप्शन दिले, 1 नंबरलाच दिले. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला कष्टाने उत्तर काढता आणि बघता काय उत्तर दिसतंय का कुठं ऑप्शन मध्ये, 7 दिलाय. पण इथं यांनी एक मुद्दा दिलेला होता, काय, पहिले 3 रेषाखंड काढून झालेले आहेत, तुम्हाला उरलेलेच काढायचे. अशा ठिकाणी हा 5वा प्रश्न आहे. हाच प्रश्न जर का सरळ एका सरळ रेषेवरती असणारे रेषाखंड जरी विचारला तर याच पद्धतीने सोडवायचं आहे. काय बघायचं, फक्त बघायचं बिंदू किती आहेत, या बिंदू किती आहेत याप्रमाणे जर केलं तर बिंदू म्हणजे जेवढी काय बिंदूंची संख्या असेल त्याच्यापेक्षा गुणाकारात 1 अंक कमी घ्यायचा, तो अंक घेऊन त्याला 2 ने भागून तुम्ही उत्तर हे रेषाखंडांची संख्या काढू शकता. कळतंय. किंवा या समजा आता उदाहरणार्थ 3 बिंदू, या 3 बिंदूमध्ये जर रेषाखंड पाहिले आपण तर काउंट करताना असे सेपरेट सरळपणे किती येतं, 2च दिसत आहेत. म्हणजे हा 1 आणि हा 2 असे 2 रेषाखंड दिसत आहेत. पण इथं रेषाखंड किती आहेत टोटल, ह्या दोन्हींचा मिळून 1, ह्या दोन्हींचा मिळून 1, 2 झाले. आणि संपूर्ण मोठा 1 असे 3 झाले. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी, तर हा 2 हा रेषाखंडामुळे 2 घेतलाय, हा पाया असताना 2 गुणिले 3/2. मग हा 2 गेला 2 गेला, या ठिकाणी रेषाखंडांची संख्या किती भरली, 3. अशा पद्धतीने आपण हे उत्तर पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, खालील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा. आता हा भूखंड आहे, या भूखंडामध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी बघा आयत दिलेला आहे, हा आयत आहे बरोबर, इथं आयत आहे. आता या आयताचं क्षेत्रफळ काढणं तर किती सोपं आहे. इथं दिलंय पहा, उंची दिलेली आहे आणि या ठिकाणी रुंदी सुद्धा दिलेली आहे. याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. कसं काढता तुम्ही, लांबी गुणिले रुंदी. आता एकाला लांबी 2 बाजू आहेत महत्वाच्या, आहे 2D इमेज आहेत सगळ्या आपण पाहतोय त्या. म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ या आयताचं क्षेत्रफळ काय येणार, या दोन्हींचा गुणाकार म्हणजे 6चा आणि 10चा गुणाकार. मग 6 गुणिले 10 6 60, हे 60 आलं याचं क्षेत्रफळ. 60 काय, चौरस सेंटीमीटर. परंतु अजून आपला इथलं हे क्षेत्र राहिलंय का नाही, हे क्षेत्र मोजायचं राहिलंय. आता या ठिकाणी काय आहे, काटकोन त्रिकोण आहे बरोबर. हा काटकोन त्रिकोण कसा होतो, तर इथं बघा, ही जर बाजू सरळ अशी पुढं लांबवली असती आणि ही जर जोडली असती तर या ठिकाणी सुद्धा एक आयत तयार होतो. कोणता आयत बघा तुम्ही, ह्या आयताचा विषय चाललाय आपला. कोणता आयत, हा जो आयत आहे हा आयत. म्हणजे याची ही जी बाजू आहे, ही बाजू किती आहे 8 आणि ही बाजू किती आहे 6 बरोबर. मग काटकोन त्रिकोण म्हणजे काय असतो, तर इथं बघा ह्या आयताचे समान 2 भाग होतात. काटकोन त्रिकोणामुळे काय होतात, समान 2 भाग. मग आयताचं क्षेत्रफळ काढताना आपण काय करतो, लांबी गुणिले रुंदी. आणि काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना काय करतो, 1/2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. 1/2 म्हणजे काय, याचा निम्मा हिस्सा. आयताचा निम्मा हिस्सा म्हणजे काय असतो, तर काटकोन त्रिकोण असतो बरोबर. पण तुम्हाला लांबी गुणिले रुंदी आहे काटकोनामध्ये, शक्यतो काटकोन त्रिकोणामध्ये म्हणत नाही, तर काय म्हणतात, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार.
यालाच नावं काय दिले, ज्याला तुम्ही आयत असताना लांबी गुणिले रुंदी म्हणत होते त्यावेळेस याला काय म्हणतात, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या होत्या, ज्या आयताच्या बाजू होत्या त्याच. म्हणजे 6 आणि 8, म्हणजे ही 8 आणि ही 6 याच बाजू आहेत त्या. याला काय करावं लागतं, 1/2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाचे क्षेत्रफळ ते कसं काढावं लागणार आहे, 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे 6 गुणिले 8 यांचा गुणाकार. मग आता 2 त्रिक 6 8 त्रिक 24 बरोबर. म्हणजे या ठिकाणी बघा हे 60 आणि 24 यांची काय करावं लागेल, बेरीज. कारण हे सगळ्या क्षेत्रफळ ह्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला हे क्षेत्रफळ विचारलेलं नाही बघा. कोणतं विचारलेलं नाही, हे विचारलं नाही. एवढ्याच भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला, एवढ्याच भूखंडाचं काढायचं. म्हणजेच आपण हे 24 हे आलेलं आहे काटकोन त्रिकोणाचं. मग 60 अधिक 24 बरोबर 84. मग 84 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर. 84 स्क्वेअर सेंटीमीटर या ठिकाणी कुठं आहे, तर या ठिकाणी इथं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, एका टाकीचा 5/8 भाग भरला आहे. त्या टाकीत अजून 375 लिटर पाणी मावेल तर त्या टाकीची धारकता किती. त्या टाकीमध्ये अजून किती लिटर पाणी मावू शकतं ही धारकता काढायची तुम्हाला. आता टाकीचा किती भाग भरलेला आहे, 5/8 भाग. 5/8 भाग म्हणजे काय की त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसतंय आपल्याला माहित नाही, पण त्या टाकीचे किती समान भाग केलेत, 8 समान भाग केलेत. म्हणजे समजा ती टाकी 8 लिटर असली तर 5 लिटर टाकी भरलेली. समजा ती टाकी 80 लिटर असेल तर किती, 5 लिटर टाकी, ती 50 लिटर टाकी भरलेली. समजा ती टाकी 500 लिटर असेल तर काय, ती 800 लिटर असेल तर 500 लिटर टाकी भरलेली. म्हणजे 5/8 हे तुमच्या कन्सेप्ट लक्षात आले. अजून त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावणार आहे, 375 लिटर पाणी मावणार आहे. आता आपल्याला याच्यावरून काढता येईल. आता भागाचा आणि याचा आपल्याला संबंध जोडता येईल. बघा 5 भाग 8 भागापैकी 5 भाग टाकी भरलेली. मग शिल्लक किती राहिली, तर शिल्लक आपण एका टाकीतून ज्या वेळेस 5/8 वजा करू त्यावेळेस आपल्याला कळतंय 8 1 8, 8तून 5 गेले 3/8. म्हणजे या 8 भागापैकी 5 भाग टाकी भरली तर किती भाग शिल्लक राहते, तर 3 भाग शिल्लक राहते. ही काय आहे, ही शिल्लक राहिलेली टाकी बरोबर. आता शिल्लक टाकीमध्ये पाणी किती मावतंय, तर पाणी मावतंय 375 लिटर. किती मावतंय, 375 लिटर पाणी मावतंय. मग 3/8 टाकीमध्ये जर 75 म्हणजे थोडक्यात काय, तर या 3 भागामध्ये टाकीचे 8 भाग केलेत, या 3 भागामध्ये पाणी किती मावतंय, 375 लिटर. तर तुम्हाला काय काढायचंय, टाकीची धारकता किती. टाकीची धारकता किती आहे, 8 भाग आहे. मग 8 भाग म्हणजे किती लिटर, थोडक्यात हे पाणी काढायचंय. मग आपण तिरकस गुणाकार समचलन माहिती आहे आपल्याला. 3 भागात जर 375 लिटर बसतंय तर 8 भागात त्याच्या त्या 8 प्रमाणेच पडणार आहे, त्या रेशोमध्येच पडणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे, x बरोबर म्हणजे ह्या 3चा आणि x चा गुणाकार किती होतो, 3x बरोबर हे 375 गुणिले 8. आता ॲक्च्युअलमध्ये हा 3 इथं लिहिला असतं तरी चाललं असतं, पण चला स्टेप बाय स्टेप जाऊत. काही जे नवीन पाहणारे आहेत, ज्यांनी आत्ताच नुकतीच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, अशांना समजणं जरा अवघड जातं. म्हणून या ठिकाणी मी जेवढं बेसिक सांगता येईल तेवढं बेसिक सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता या ठिकाणी मग आपल्याला 375 गुणिले 8/3. आता 3 ने यावरच्या संख्येला भाग जातोय. मग 3 1 3, 3 1 3, 3 2 6 उरले किती, आता यातला 1 आणि 3 5 15. म्हणजे काय झालं इथे 125 गुणिले 8. मग आता 125चा आणि 8चा गुणाकार 125 गुणिले 8. ह्या दोन्ही एवढं राहिले, यांचा गुणाकार करायचा आहे. मग 8 पंचे 40 0, हातचे उरले 4. 8 दुने 16, 16 4 20, 20 0, हातचे उरले 2. पुन्हा 8 1 8, 8 2 10. म्हणजे या ठिकाणी किती लिटर पाणी मावेल, तर 1000 लिटर पाणी मावेल. 1000 लिटर ऑप्शन कुठं होता,
ऑप्शन नंबर सेकंड होता. अशा पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. एक वस्तू 900 रुपयाला विकल्यामुळे 25% तोटा झाला. किती तोटा झालाय? 25% तोटा झाला. तर 10% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी? जर ती 25% तोट्याने विकली, कधी विकली? जर 900 रुपयाला विकली तर ती 25% तोटा होतोय. तर तुम्हाला अशा रुपयाला विकायची की ज्याच्यामुळं काय झालं पाहिजे? 10% नफा झाला पाहिजे. मग आता बघा 25% म्हणजे काय? टक्केवारी, शेकडेवारी. शेकडेवारीच म्हणजे टक्केवारी. 100च्या ऐवजी 100शी प्रमाण, 100शी केलेली तुलना म्हणजे शेकडेवारी असते. मग आता पहा 25% तोट्यावर विकली म्हणजे 100 रुपयाची वस्तू 25% तोट्यानं विकली तर कितीला विकावी लागन? 75ला विकावी लागन. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ती किती टक्क्याला विकली? 75% विकली. म्हणजे 75% म्हणजेच किती रुपये आहेत? 900 रुपये आहेत. 75% म्हणजे 900 रुपये. सगळं चलनाने सोडवता येतं पहा. तर ती टाकी 10% नफ्याने विकायची आहे. म्हणजे 100ची वस्तू कितीला विकायची आहे? 110ला विकायची आहे. मग 110% म्हणजे किती? बस केला तिरकस गुणाकार. मग इथं 75x मी डायरेक्ट x लिहितो. हा 75 कुठं येणार आहे? इकडं आल्यावर भागिले येणारच आहे. मग हे 900 गुणिले 110 छेद 75. आता घ्या गुणाकार करून. याला बघा, याला 25ने भाग जाईल. 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 उरले किती? 15. 15 आणि हा एक 0 म्हणजे काय झाली संख्या? 150. मग 25 सक 150 म्हणजे वरती किती आहेत? 36, खाली आहेत 3. वाटलंच तर मी पुन्हा लिहितो आणि इथं येते 110. अशा पद्धतीचे अंक राहिलेत. ओके. आता या 3ने 36ला भाग जाईल ना. कसा? 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे या ठिकाणी राहिले 12 आणि या ठिकाणी राहिले 110. आता यांचा गुणाकार करायचा आहे. 12 गुणिले 110. मग आता पहा 12 0 0, 12 1 12शी 2, हातचा उरला 1, पुन्हा 12 1 12, 12 आणि 1 13. या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? 1320. 1320 रुपयाला ती वस्तू विकली पाहिजे. 1320 म्हणजे 1320. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 87.968 या संख्येतील उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आता उजवी डावी. आता उजवी डावी कुणाची? तुमची. म्हणजे तुम्ही आता सरळ बघा. आता हा झाला तुमचा डावा हात, हा झाला तुमचा उजवा हात. मग उजवीकडचा 8 म्हणजे कोणता 8? हा उजवीकडचा आहे बरोबर. आणि डावीकडचा 8 म्हणजे कोणता? हा 8. बर. मग आता ह्या उजवीकडच्या 8ची स्थानिक किंमत, उजवीकडच्या 8ची स्थानिक किंमत किती येणार आहे? तर उजवीकडच्या 8ची स्थानिक किंमत येणार आहे 0 पॉईंट. म्हणजे या दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत ना त्याच्या अगोदर तेवढ्या वेळा 0 द्यावा लागतो आणि मग तो अंक लिहावा लागतो. ही झाली त्याची स्थानिक किंमत. ही स्थानिक किंमत ही कुणाच्या पट्टीत दिली आहे? तर या 8च्या पट्टीत दिली आहे. मग ही याची तुलना करायची. कुणाशी तुलना करायची? याची. मग तुलना करताना आपण काय करत असतो? बरोबर चिन्ह लिहित असतो याच्या. आता याच्याची मग कोणाच्या? उजवीकडील 8ची स्थानिक किंमत ही डावीकडील 8च्या म्हणजे कोणत्या? ह्या 8च्या. आता डावीकडील 8ची स्थानिक किंमत काय येते? तर येते 80. म्हणजे दशांश चिन्हापर्यंत उजवीकडे जेवढे अंक त्याच्या पुढे असतील तेवढ्या वेळा आपण त्याच्या पुढे 0 लिहितो. म्हणजे याची झाली 80. च्या किती पट आहे? च्या म्हणलं की गुणिले किती पट. किती माहीत नसला की आपण लिहितो x पट आहे. म्हणजे आता तुम्हाला किंमत कोणाची काढायची? तर ह्या x ची काढायची. मग आता एक ध्यानात ठेवा, x ज्याची किंमत काढायची असते त्याला एकट्याला ठेवावं लागतं. एकट्याला पाडल्याशिवाय त्याची किंमत त्याला कळत नाही. मग त्याच्या बाजूचा हा जो 80 आहे तो बरोबर चिन्हाच्या इकडे न्यावा लागेल. मग हा इकडं असणारा गुणिले इकडं आल्यावर काय होणार आहे? भागिले. मग इथं संख्या लिहून काढा. ही 0.008 भागिले
किती 80 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशा पद्धतीने मांडणी करावी लागते. आता पुन्हा थोडासा एक अपूर्णांकाचा आपल्याला नियम समजून घ्यावा लागेल. अपूर्णांकाचा नियम काय सांगतो? दशांश अपूर्णांकाचा नियम आहे काय? अपूर्णांकाचा भागाकार करत असताना अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश चिन्हानंतरचे अंक सारखे करायचे. सारखे असले तरच भागाकार करता येतो. आणि हे सारखे करण्यासाठी काय करायचं? जिथं कमी असतील तिथं शून्य लिहायचे. जिथं कमी असतील म्हणजे जे आता इथं बघा दशांश चिन्हानंतर याच्यात अंक कमी आहेत का नाहीत? याच्यात 3 अंक आहेत, याच्यात अंक नाही आहेत. मग जिथं कमी असतील तिथं शून्य लिहायचे आणि दशांश चिन्ह खोडून काढायचं. मग तुम्हाला वाटतोय तसा भागाकार करायचा. मग आता आपल्याला शून्य कुठं द्यावं लागणार आहेत? इथं. किती शून्य द्यावं लागणार आहेत? 3 शून्य, कारण वर 3 अंक आहेत म्हणून. आता काय सांगितलंय? दशांश चिन्ह खोडलं तरी चालतं. मग आता दशांश चिन्ह आपण जर खोडलं तर संख्या काय होईल? वरती होईल 8 आणि खाली होईल 80,000. काय होईल? आता यांचा भागाकार करायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे? यांचा भागाकार करायचा आहे. मग आता भागाकार करू. 8 1 8 आणि खाली 8 1 8 म्हणजे खाली काय संख्या झाली आता तयार? 10,000 आणि वर काय आहे? 1. आता ह्या 1ला 1/10,000 ही काही उत्तर दिसतंय का कुठं याच्यात? हे उत्तर आलंय ऍक्च्युअल मध्ये, पण हे कोणत्या अपूर्णांकामध्ये आहे? तर हे साध्या अपूर्णांकामध्ये आहे. पण इथं दिलेलं उत्तर हे कशामध्ये दिलंय? दशांश अपूर्णांकामध्ये दिलंय. म्हणजे इथं जे वापरले ते काय? दशांश अपूर्णांक. मग आपण ते बघू. मग आपल्याला 1ला भागायचंय. आता पुन्हा एक भागाकाराचा एक नियम आहे की जर छेदस्थानी म्हणजे भागाकारामध्ये जर 1च्या पुढे जेवढे शून्य असतील तेवढ्या अंकांनी दशांश चिन्ह काय केलं जातं? डावीकडे नेलं जातं. मग आता 1च्या पुढे किती शून्य येतं? 4 शून्य आहेत. म्हणजे या ठिकाणी उत्तर लिहायचं. हे एक हे उत्तर लिहिलं ना. इथून दशांश चिन्ह कितीने डावीकडे न्यायचं? 4 अंकाने डावीकडे न्यायचं. 1 अंक 2 अंक 3 अंक 4 अंक. आता इकडे न्यायचंय म्हणजे इकडं आता इथं काहीच नाही म्हणल्यावर इथं काय द्यावं लागतो? 0 1 0 2 0 3 0. म्हणजे या ठिकाणी बघा इथून हा 1 पर्यंत 1 अंक. इथं पुन्हा एकदा लिहितो, कन्फ्युजन होऊ देऊ नका. 1 पासून आपल्याला डावीकडे जायचंय म्हणजे 1 पासून डावीकडे 1 अंक गेलो तर इथं दशांश चिन्ह येईल. 2 अंक गेलो तर इथं येईल. 3 अंक गेलो तर इथं येईल. आणि 4 अंक गेलो तर कुठं येईल? इथं येईल. म्हणजे इथं येईल दशांश चिन्ह. आणि याच्या आधी काय असतो? ऑलरेडी 1 शून्य असतोच. मग या ठिकाणी संख्या काय तयार होईल? तर संख्या काय तयार होईल? 0 पॉइंट. हा 0.0001 हे आलेलं उत्तर आहे. मग 0.3 वेळा 0 आणि 1 हे कुठं दिसतंय? इथं दिसतंय. एवढ्या पटीने हा उजवीकडचा 8 हा डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर एवढ्या पट आहे. 0.0001. पुढचा प्रश्न आहे. त्रिज्या 10 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या त्रिज्येची लांबी किती? त्रिज्या 10 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या इथं हा प्रश्न देताना या ठिकाणी चुकलेला आहे. इथं काय म्हणायला पाहिजे होतं? त्रिज्येची ऐवजी इथं काय पाहिजे होतं? जीवेची लांबी किती? काय पाहिजे होतं? जीवेची लांबी किती? म्हणजे जीव आहे. इथं काय आहे की 6 सेंटीमीटर अंतरावर काय एक त्याच्यानंतर जीव आहे. म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न चुकलेला आहे. जर असा प्रश्न तुमच्या TET मध्ये चुकला तर काय होईल? तो बाद होईल, एडिट करता येणार नाही. मग तुम्ही बाद समजा आणि आपले मार्क हे 139 पैकी 149 पैकीच आपल्याला किती मार्क पडलेत ते ठरवा. मग त्याच्यावरून ठरवा. पण इथं जर जीवेची हा शब्द असता तर हा प्रश्न कसा सांगितला असता, कसा सोडावा लागला असता? पहा काय, त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे जर वर्तुळ काढला, आता वर्तुळ मी काढतो तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी. त्रिज्या म्हणजे काय की केंद्रबिंदूपासून पृष्ठभागावरील कोणताही बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो याला आपण म्हणतो त्रिज्या, रॅडियस.
आणि या केंद्रबिंदूपासून ही त्रिज्या आहे. आता या केंद्रबिंदूपासून काय काढलेले 6 सेंटीमीटर अंतरावर एक काय जीवा आहे आणि ह्या जीवेची लांबी विचारली. आता जीवा म्हणजे काय की पृष्ठभागावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जरी असा रेषाखंड काढला, दोन बिंदू जोडणारा हा रेषाखंड आहे, बरोबर. मग इथपासून तर याची लांबी किती आहे, अशी 6 सेंटीमीटर लांबी. 6 सेंटीमीटर अंतरावर काय आहे, एक जीवा आहे. ही जीवा आहे इथं. आणि तुम्हाला विचारलंय ह्या जीवेची लांबी किती, ह्या जीवेची लांबी किती. कसं काढता येईल बरं, तर कसं काढता येईल. आता बघा, केंद्रबिंदूपासून पृष्ठभागावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे काय असतो, त्रिज्या. म्हणजे ही झाली त्रिज्या. इकडं जर काढली तरी त्रिज्या, इकडं काढली तरी त्रिज्या, इथं याच्याशी जोडली तरी काय होणार आहे, ही त्रिज्या होणार आहे. आता या जीवेला हा जो केंद्रबिंदू जोडणारा रेषाखंड आहे, इथं जर आपण पाहिलं तर याला काय म्हणतो आपण, लंब म्हणतो. म्हणजे यांच्यामध्ये असणारा जो कोण आहे तो कोण किती मापाचा असतो, 90 अंशाचा असतो. म्हणजे या ठिकाणी बघा, इथं झाला आपला तयार काटकोन त्रिकोण. याच्यावरून आपण शोधू शकतो की ही या ठिकाणी याची लांबी किती आहे. मग तुम्हाला ही लांबी माहिती आहे, ही किती आहे, 10 म्हणजे काय, हा कर्ण आहे. आणि तुम्हाला ही उंची पण माहिती आहे. तुम्हाला माहिती काय नाही आहे, पाया. मग या ठिकाणी आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. पायथागोरस काय सांगतो की कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढे असते. किंवा शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर काय सांगतो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग अधिक उंची वर्ग. आता इथं तुम्हाला दिलेला काय नाहीये, पाया नाही दिलेला, कर्णाचा दिलाय. मग कर्णाचा वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग, 10चा वर्ग बरोबर. पायाचा वर्ग माहिती आहे का, नाही माहिती. हा पाया वर्ग माहित नाही. आणि उंचीचा वर्ग मात्र माहिती आहे. उंचीचा वर्ग, उंची किती आहे तुम्हाला, 6, म्हणजे 6चा वर्ग. म्हणजे 6चा वर्ग होतो 36, 10चा वर्ग होतो 100. आपल्याला हा पाया माहित नाहीये, या पायाचा वर्ग काढायचा आहे. मग आता ज्याची किंमत काढायची असते त्याला एकट्याला ठेवावं लागतं. मग आता पायाचा वर्ग म्हणजे हा पाया इथं ठेवू आपण. आणि हे 36 जे आहेत, हे 36 बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवू. मग 100 वजा 36 बरोबर काय आलं, पायाचा वर्ग. 100 मधून 36 गेले, खाली राहिले 64. 64 म्हणजे काय, पायाचा वर्ग आहे. पण इकडचा वर्ग जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर न्यायचं म्हणलं तर इकडे काय होईल, वर्गमूळ. म्हणजेच वर्गमुळात 264 बरोबर पाया. हा इथं पाया लिहिला म्हणजे इकडचा वर्ग इकडे नेल्यावर काय झालं, वर्गमूळ झालं, विरुद्ध क्रिया होतात. मग 64चं वर्गमूळ काय येतं तर 8. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पायाची किंमत मिळाली. पायाची किंमत किती मिळाली, 8. मग आता बघा, इथून इथपर्यंतचं अंतर, इथून इथपर्यंतचं अंतर, एवढं अंतर म्हणजे किती आहे, 8 सेंटीमीटर आहे. हा पाया निघला. मग तुम्हाला काय विचारलंय, पूर्ण जीवेची लांबी किती, जीवेची लांबी. मग जीवा कुठून आहे, इथून इथपर्यंत आहे ना जीवा. मग इथून इथपर्यंत जर 8 आहे तर हा इकडचा भाग सुद्धा निम्माच राहिलेला आहे ना. मग ही किती असेल तर 8 आणि हे 8. 8 आणि 8 किती असेल, 16 असेल. 16 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, तर आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक बस काही प्रवाशांना घेऊन नगरहून पुण्याला निघाली. किती प्रवासी बसलेत आपल्याला माहित नाही. त्यातील 3/8 प्रवासी शिरूरला उतरले. स्टॉप घेत चालली गाडी, बरोबर. शिरूरला किती उतरलेत, तर शिरूरला उतरले 3/8. उतरलेल्या, आता उरलेल्या प्रवाशांपैकी उरलेल्या प्रवाशांपैकी 1/5 प्रवासी कुठं उतरले, रांजणगावला उतरले, दुसरा स्टॉप. उरलेल्यापैकी आता पुन्हा जे काही शिल्लक राहिले, त्या शिल्लक राहिलेल्यापैकी पुन्हा 3/5 प्रवासी शिक्रापूरला उतरले, तिसरा स्टॉप. व उरलेले 16 प्रवासी पुण्यापर्यंत गेलेत. उरले किती, पुन्हा उरलेले 16 आहेत. हे जाऊन पुण्याला उतरले म्हणजे डायरेक्ट मेन स्टेशनला. तर आपल्या गाडीत नगरमध्ये किती जण बसले होते, नगरमधून किती प्रवासी बसले होते हे तुम्हाला काढायचं. आता बघा, पहिल्यापासून बघा,
पहिल्यापासून आता स्टॉप गणी आपण लिहू. पहिला स्टॉप काय आपला शिरूर आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये शिरूर नाही पण आपल्याला उतरणारे इथं शिरूरला होते म्हणून आपण शिरूर लिहिला. त्याच्यानंतर शिरूरवरून पुढं कुठं आहे, ते रांजणगाव स्पॉट आहे, रांजणगाव. नंतर आहे शिक्रापूर, मग पुणे. शिक्रापूरला शिरूरला किती उतरले, 3/8. रांजणगावला किती उतरलेत प्रवाशापैकी, 1/5. त्याच्यानंतर शिक्रापूरला किती उतरले, 3/5 आणि उरलेले 16 पुण्याला उतरले. तर आपल्याला बसलेले किती होते ते काढायचे. आता बघा गाडीत बसले ते किती माहित नाही पण 8 भाग बसलेत. माणसांची संख्या हे जर इथं सांगायची भागामध्ये तर किती बसलेले, तर 8 भाग प्रवासी बसलेले आणि त्यातले किती भाग उतरले, 3 भाग उतरले. मग शिल्लक राहिलेल्यापैकी जे काय राहिलेले असतील शिल्लक त्याच्यापैकी पुन्हा त्याचे समान 5 भाग होतात. त्या 5 भागापैकी 1 भाग हे रांजणगावमध्ये उतरले. पुन्हा शिल्लक राहिलेल्या लोकांचे पुन्हा 5 भाग केले, त्यातले शिक्रापूरला उतरले. म्हणजे हे तुम्हाला समजलंय. आता इथलं शिल्लक राहिलेल्या बरं, मग जर 3/8 उतरले, 8 भागापैकी 3 भाग उतरले तर शिल्लक राहिले किती म्हणले काय, मग 5 भाग राहतील 8 भागापैकी. बरोबर. इथं रांजणगावला 1/5 म्हणजे राहतील किती, 4/5. इथं शिक्रापूरला उरलेल्या प्रवाशांचा चालला हिशोब, 3/5 उतरले तर राहतील किती, 2/5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे खूप महत्वाचं आहे समजणं. मग आता आपल्याला ॲक्युरेट उत्तर आपण काढू शकतो. कसं काढू शकतो, आपल्याला बसलेले प्रवासी माहीत नाही पण आपल्याला हे बाकीचा पुढचा सगळा हिशोब माहिती आहे. मग आपण बसलेले प्रवासी आपण काय मानू, X मानू. बसलेले प्रवासी किती आहेत, X एवढे बसले होते. याच्या शिल्लक किती राहिलेत, आता शिल्लक राहिलेले घ्यावं लागणार, उतरल्याचा विषय सोडून द्या. शिल्लक किती राहिलेत, 5/8 म्हणून इथं मांडले 5/8. पुन्हा याच्या पण पुन्हा शिल्लक किती राहिलेत, गाडीत किती राहिलेत शिल्लक, पुन्हा शिल्लक राहिलेली आहे तिथं 4/5 म्हणून इथं लिहिलं 4/5. पुन्हा याच्या पण शिल्लक किती राहिलेली आहेत, त्याच्या पण शिल्लक राहिलेली आहेत 2/5. हे 2/5 आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ॲक्च्युअल पुण्यामध्ये किती राहिले, तर पुण्यामध्ये किती राहिलेत, हे 16 राहिले. म्हणजे इथं ॲक्च्युअल आपल्याला 16. आता अशा पद्धतीने आपण ह्या Xची किंमत काढू शकतो. आता काय होणार आहे, पक्षांतर होणार आहे. आपण इथं काटछाट सुद्धा करू शकता किंवा पक्षांतर केल्यानंतर सुद्धा करू शकता. पण आपण काय करू, पक्षांतर केल्यानंतर किंवा इथं जरी काटछाट करायची म्हणलं तरी चालतंय. घ्या काटछाट करून इथंच घ्या, 5×1=5, 5×1=5. कशाला पुढं न्यायचंय राडा. म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये कोणत्याही अंशाने, कुणाच्याही अंशाने, कुणाच्याही छेदाला भागलं तरी चालतंय. म्हणजे समान अंश आणि छेद समान असला कोणत्याही संख्येने त्यांना भागलं तरी चालतं. बरं, आता पुन्हा काय करता येईल, आता आपल्याला भागाकार करता येतोय का नाही येत. मग आपण हे असेच ठेवले. आता कुठं काटछाट होत नाही, इथं होती या, सॉरी. 2×1=2, 4×1=4, 4×1=4. आता या ठिकाणी राहिलाय काय, फक्त या ठिकाणी असा 5 राहिलाय इथं फक्त. म्हणजे इथं काय राहिलंय, हा अंशस्थानी राहिलाय, X छेदस्थानी राहिलाय 5, म्हणजे X/5 आणि बरोबर 16 अशा पद्धतीचं समीकरण राहिलंय. आता इथून पुढचं समीकरण आपण सोडून घेऊ. मग आता इकडं काय ठेवायचं आहे आपल्याला, फक्त X ठेवायचा आहे. त्याच्या छेदस्थानी हा असणारा 5 आहे. हा जर बरोबर संख्येच्या पलीकडे पाठवला तर बरोबर संख्येच्या पलीकडे गेल्याच्या नंतर इकडचा भागिले 5 तिकडे गेल्यावर काय होणार आहे, गुणिले. म्हणून X बरोबर हे 16 आहेत, तिकडचा 5 इकडं आला, इकडं झाला गुणिले. X बरोबर 16×5 किती, 80. म्हणजे सुरुवातीला किती बसले होते असं आपण सांगितलं होतं, किती बसले होते, X बसले होते. मग X म्हणजेच किती बसले होते, तर 80 बसले होते. त्याचा पडताळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता की ॲक्च्युअल असं होतंय का. चला आपण पुढचं, या ठिकाणी 80 उत्तर म्हणजे सेकंड ऑप्शनला 80 उत्तर आलेलं आहे. पुढे जाऊयात आपण. शाळेची एक वर्गखोली दिली आहे. किती तर किती आहे, 8 मीटर लांब आहे,
7 मीटर रुंद आहे आणि 3 मीटर उंच आहे. याचं काय करायचंय, तर या वर्गात 42 विद्यार्थी बसलेले आहेत शाळेच्या त्या वर्गामध्ये. तर प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी किती घनमीटर हवा मिळेल, त्याला किती घनमीटर हवा मिळेल हे तुम्हाला काढायचं. मग आधी आपल्याला काय करावं लागेल, आधी त्याचं घनफळ काढावं लागेल, त्या खोलीचं घनफळ. मग खोलीचं घनफळ कसं काढणार आहेत, तर खोलीचे घनफळ घनफळ कसं काढतात, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग या ठिकाणी लांबी आहे 8, रुंदी आहे 7, उंची आहे 3. याने काय निघणार, याचं घनफळ. मग घनफळ निघलं. आता या घनफळामध्ये टोटल किती विद्यार्थी बसलेले आहेत, 42 विद्यार्थी बसलेले आहेत. मग एका विद्यार्थ्याचा वाटा तुम्हाला काढायचा आहे. मग एका विद्यार्थ्याच्या वाट्याला येणारी हवा काढायची आहे. एका विद्यार्थ्याला हवा किती येईल हे जर काढायचंय तर काय करावं लागेल, याने तुम्हाला याला भागावं लागेल. याच्या क्षेत्रफळाला या विद्यार्थ्याला जे हवा आहेत, म्हणजे किती विद्यार्थी होते, तर एकूण किती विद्यार्थी होते, 42 विद्यार्थी होते. पण जर याला 42 ने भागलं तर एका विद्यार्थ्याचं निघन. मग आपण याला भागलं 42 ने. मग आता आपल्याला येणारं उत्तर काय असणार आहे, एका विद्यार्थ्याला किती घनमीटर हवा मिळेल ते असेल. मग आता इथं बघा, याला 3 ने भाग जाईल आणि 7 ने सुद्धा जाईल. मग 7 1 7, 7 सकून 42, 3 1 3, 3 दुने 6, 2 1 2, 2 चौक 8. म्हणजे या ठिकाणी 4 घनमीटर एवढी हवा एका विद्यार्थ्याच्या वाट्याला येईल. मग 4 घनमीटर हे कुठं ऑप्शन होतं, दुसऱ्या ऑप्शनमध्ये होतं. या ठिकाणी दुसरा ऑप्शन हे उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 42 ते 96 पर्यंतच्या संख्या कोणत्या संख्या, 42 ते 96 पर्यंतच्या संख्या कोणत्या घ्यायच्या, नैसर्गिक घ्याव्या लागतील. याच्यामधील समसंख्या आणि विषम संख्या, समसंख्या आणि विषम संख्या कशामध्ये असतात, नैसर्गिक संख्यामध्ये, त्याचंच मिक्स. यांच्या बेरजेतला फरक काढायचा आहे. आता तुम्हाला त्यांच्या बेरजेतला फरक काढायचा आहे. तर थोडंसं तुम्हाला याच्यापूर्वी कन्सेप्ट थोडीशी समजून घ्या. काय कन्सेप्ट, तर जेवढ्या समसंख्या असतात, आता ॲक्च्युअलमध्ये आपल्याला बेरीज करायची गरज पडत नाही. ॲक्च्युअलमध्ये बेरीज न करता सुद्धा आपण हे प्रश्न सोडू शकतो आणि कोणतेही प्रश्न सोडू शकतो. मग आता बघा, जेवढ्या संख्या म्हणजे 1 ते 10 पर्यंत किती संख्या असतात, तर बघा 1 ते 10 पर्यंत सम किती आता 5 आणि विषम किती आता 5. ह्या मी 10च का घेतल्या, कारण तुम्हाला सहजासहजी लक्षात येतात म्हणून घेतलेत. मग आता जर आपण बेरीज बघितली, 1 3 5 7 9 यांची जर बेरीज करायचं म्हणलं, हे कोणाची बेरीज आहे, विषम संख्यांची बेरीज आहे. त्यांची बेरीज किती येईल, 25. विषम संख्यांची बेरीज किती येते, 25. बेरीज करून बघा वाटलं, 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25. ही झाली विषम संख्यांची बेरीज. आणि समसंख्यांची बेरीज करायचं झालं तर 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10. आता यांची जर बेरीज करायचं झालं तर बेरीज किती येते, 30 येते. यांच्या बेरजेतला फरक किती येतोय, तर बेरजेतला फरक येतोय 5. तुम्हाला असा फरक काढायचा होता. तर मला तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायची होती. काय कन्सेप्ट आहे ती, समसंख्या आणि विषम संख्या यांची जर संख्या सारखीच असेल, म्हणजे इथं पण बघा, इथं 5च संख्या होत्या आणि इथं पण किती संख्या होत्या, 5च. 5 समय आता इथं विषम 5 आहेत आणि सम पण किती आहेत, 5च आहेत. त्यावेळेस त्यांच्या बेरजेमध्ये येणारा फरक सुद्धा किती असतो, 5चाच असतो, तेवढाच असतो. मग ही संख्या कोणाची जास्त असती, तर नंतरची जी संख्या आहे ना, म्हणजे दिलेली, समजा जर सुरुवातीला दिलेली विषम असेल, आता इथं 1 ते 10 म्हणलं होतं मी, 1 ते 10 असं म्हणलं होतं, म्हणजे सुरुवातीची विषम आहे, शेवटची सम आहे. तर ही सम हे 5 अंकांनी जास्त आहे, म्हणजे 5नी बेरीज त्यांची काय येत असते, जास्त येत असते. मी जर इथं 2 पासून 11 पर्यंत म्हणलं असतं, तर इथं पण काय होतंय, 2 पासून 11 पर्यंत किती संख्या होत आहेत, 10 संख्या होत आहेत. यांच्या बेरजेमध्ये सुद्धा फरक कितीचा असणार आहे, 5
म्हणजे 5 सम आणि 5 विषम असणार आहेत. यांच्या बेरजेमध्ये असणारा फरक सुद्धा कितीचा असणार आहे? 5चाच असणार आहे. पण इथं बेरीज 5 ने कोणाची जास्त असेल तर विषम संख्यावाल्यांची जास्त असणार आहे. ओके, एवढं कन्सेप्ट कळालं. मग 1 ते 100 पर्यंत किती समसंख्या आणि किती विषम संख्या आहेत? ते 1 ते 100 पर्यंत किती समसंख्या आहेत? किती? 50 सम आणि 50 विषम. त्यांच्या बेरजेतला फरक किती? 50. बेरजेतला फरक किती येणार आहे? 50 येणार आहे. तसंच म्हणजे ज्या वेळेस आपल्याला बघा 1 ते मी किती म्हणलो होतं? 1 ते 100 म्हणजे सुरुवातीला येणारा अंक काय येतोय? विषम. शेवटला येणारा अंक सम. असं जर असेल तरच संख्या सारखी भरते, तरच संख्या 5 म्हणजे सारख्या भरणार आहेत. आता बघा 1 ते 10 मी काय म्हणलो होतो सुरुवातीला? 1 ते 10. 1 ते 10 म्हणजे पहिला विषम आहे, शेवटचा समय, म्हणून हे अंक सारखे भरतायत. आता ऍक्च्युअल मध्ये इथं अंक किती आहेत? 1 ते 10 पर्यंत 10च अंक आहेत हे तुम्हाला कळतंय. पण ज्या वेळेस आता तुम्हाला या दोन्ही मध्ये किती अंक आहेत हे अंक कळतंय का? नाही कळत आहे. कारण आपल्याला इथं सहजासहजी काढता येत नाहीये. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? अंक काढण्यासाठी आता तुम्हाला मी म्हणलं असतं 1 ते 10 पर्यंत किती अंक आहेत, तर तुम्ही मोजून काढता 1 2 3 4 10 पर्यंत 10 अंक. पण ज्या वेळेस 1 ते 10 यांची वजाबाकी करायची सांगितली जाईल त्यावेळेस वजाबाकी किती येते? 9 येते. म्हणजे वजाबाकी म्हणजे काय असतो? त्या दोन संख्यांच्या मधला फरक असतो. आता या दोन संख्यांच्या मध्ये फरक कितीचा आहे? 9चा. पण संख्या किती भरतायत? 10 भरतायत. का? कारण सुरुवातीचा अंक पण मोजला जातोय म्हणून संख्या 10. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट काय आहे? ज्या वेळेस आपल्याला संख्या काढायची असते त्यावेळेस काय करायचंय? तर त्या जे काय वजाबाकी येईल त्या वजाबाकीमध्ये 1 मिळवायचं आहे. त्यावेळेस आपल्याला संख्यांची किती संख्या आहेत हे कळतं. मग आता तुम्हाला इथं 42 ते 96 दरम्यानच्या संख्या काढायच्या तर तुम्हाला काय करावं लागेल? 42 ते 96 मधून 42 वजा करावं लागतील आणि त्याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल, त्यावेळेस संख्या निघणारी. बर, मग आता या ठिकाणी ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असली तर आता या ठिकाणी आपण थोडंसं पुढे जाऊ आणि आपण ही ऍक्च्युअल आपली असणारी ही बेरीज काढू. मग आपल्याला इथं 96 मधून आपण 42 वजा केले, 6तून 2 गेले खाली राहिले 4, 9 मधून 4 गेले खाली राहिले 5. पण ही 54 लिहून चालन का? नाही. 54 हा या दोन संख्यांच्या मधला आलेला फरक आहे. तुम्हाला याच्यात काय करावं लागणार आहे? तुम्हाला याच्यामध्ये 1 मिळवावं लागणार आहे आणि संख्या किती भरणार आहे? 55. आता संख्या काय भरली? 55. मग आता 55चे निम्मे निम्मे कसे करणार आहेत तुम्ही? आपण बघितलंय जेवढ्या समसंख्या आणि जेवढ्या विषम संख्या असतात बेरजेमध्ये असणारा जो फरक असतो तो बेरजेमध्ये असणारा फरक किती असतो? त्या संख्या एवढा असतो. आता या 55चं जर निम्म केलं तर असं तर होणार नाही की 27.5 संख्या या सम आहेत आणि 27.5 या संख्या विषम आहेत, असं तर होत नाही. म्हणजे अर्धी अर्धीचं संख्या काय? मग जर आपण या 55 मधली जर एक संख्या अशीच बाजूला ठेवली आणि या 54च काढल्या तर या 54 मध्ये काय असणार आहे आता? तर 54 मध्ये बघा या 54ला जर आपण 2 ने भागलं तर निम्म्या सम निम्म्या विषम असणार आहेत. मग आता इथं बघितलं आपण की बे 1 बे 2 4 1 उरला, बे 7 14 म्हणजे या ठिकाणी सम किती येतील? 27 आणि विषम किती येतील? पण आता ही एक संख्या नेमकी कोणती काढून ठेवायची? सुरुवातीची ठेवायची का शेवटची ठेवायची? तर आपण कोणती ठेवू? सुरुवातीची संख्या आपण काढून ठेवली. आता सुरुवातीचा हा 42 काढून ठेवला तर 43 ते 96 इथपर्यंतच्या ह्या संख्या किती संख्या येतात? समय येतात 27 आणि विषम येतात 27. म्हणजे यांच्या बेरजेमध्ये फरक कितीचा असणार आहे? 27चा असणार आहे. बेरजेमध्ये फरक असणारा कितीचा आहे? 27चा आहे. पण ही 27 बेरीज नेमकी कुणाची जास्त आहे? तुम्हाला सांगितलं होतं मी कुणाची जास्त आहे? जो शेवटचा अंक, आता सुरुवातीचा सम आलाय शेवटचा काय आलाय? ती सुरुवातीचा विषम आलाय शेवटचा काय आलाय? सम आलाय. म्हणजे समवाल्यांची बेरीज कितीने जास्त आहे? म्हणजे संख्या 27 ने जास्त आहे. तुम्हाला यांच्या बेरजेतला फरक विचारलाय. मग हा 42 सुद्धा तुम्ही बाजूला काढून ठेवलेला आहे. हा 42 सुद्धा कशामध्ये मिळवावा लागणार आहे? तुम्हाला 27 मध्ये मिळवावा लागणार आहे. मग हे 42 अधिक हे 27 एवढा या संख्येमध्ये असणारा फरक असणार आहे. यांच्या बेरजेमधला हा शॉर्टकट आहे. मग कसा काढणार आपण? हा झाला 2 आणि 7 झाले 9 आणि 4 आणि 2 झाले 6
म्हणजे या ठिकाणी येणारा जो फरक आहे तो त्यांच्या बेरजेमध्ये येणारा फरक कितीचा असणार आहे, तर हा 69चा असणारा फरक आहे. मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण 10 प्रश्न पाहिली होती. आजच्या लेक्चरमध्ये देखील आपले 71 ते 80 असे 10 प्रश्न सोडून झालेले आहेत. आपण पुन्हा 81 ते 90 असे जे 10 प्रश्न आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.